जुलै महिन्याची सुरुवात होताच पावसाने हलक्या सरीसोबत आपली हजेरी लावली आणि वातावरणाला एक वेगळाच सुखद फील मिळाला. आज संकष्टी होती. आज संकष्टी असल्यामुळे दिवसाची सुरुवात उपवासाच्या तयारीने झाली. घरभर खिचडी, वरीचा भात आणि शेंगदाण्याच्या आमटीचा सुगंध दरवळत होता. मात्र आमचा सर्वांचा उपवास असल्यामुळे आम्ही थोडासा स्नॅक्स, वेफर्स, चहा वगैरे खाऊन फराळ केला. त्यानंतर बहिणीचं एक पार्सल आलं. तिचा नंबर चेंज झाल्यामुळे थोडीशी गडबड झाली आणि त्यातच बराच वेळ निघून गेला. घरात अनेक दिवसांपासून सुरू असलेलं हे कारपटण्याचं काम अजूनही सुरूच होतं. हे नेमकं कधी संपणार हा प्रश्न आता रोजचाच झाला आहे. त्या गोंधळात थोडा वेळ तारक मेहता पाहत हा दिवस हलका फुलका गेला. सगळ्यांसाठी जेवण वाढलं. बापांसाठी खिचडी केली होती, ती त्यांनी खाल्ली आणि आम्ही सर्वांनी वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी याचा आस्वाद घेतला. तोपर्यंत पाऊस थांबला होता, पण हवेतला गारवा अजूनही तसाच होता. त्या शांत वातावरणात एक छोटीशी दुपारची झोप तर बनतेच ना. मग काय, थोडीशी झोप घेतली आणि संध्याकाळी जाग आली तेव्हा थेट टेरेसवर गेले. आकाश पूर्ण ढगांनी भरलेलं होतं. हलकासा रिमझिम पाऊस आणि सगळीकडे पसरलेला काळसर निळा रंग आणि वातावरणात एक वेगळीच शांतता होती. इतक्या शेजारच्या घरावर एक माकड येऊन अगदी निवांत बसलं होतं. पावसाचा आनंद तेही माझ्यासारखंच घेत असावं असं मला वाटलं. लाईट गेल्यामुळे मला रात्री जेवणाचं शूट घेता आलं नाही. लाईट लेट आली आणि मग मी माझं ज्वेलरीचं सामान थोडं काढून बघितलं. काही डिझाईन करायच्या होत्या. दुसऱ्या दिवशी आम्ही चण्याची उसळ, मसालेपुरीचा बेत केला होता. नंतर माझं ज्वेलरीचे सामान मी काय काय आलं ते पाहून घेतलं.